कसं कवायला होता जीवाला आधार. दोन पैसे आणायचं कुठून बी चिमणी आणि गोळा करून आणायचा. काम धंदे करायचे चांगला. त्याला कोण लोकायला दाखवलं नाही, दिलं येरी ढकलून. येऊ का? या ना सावकार. काय या ना बसा ना. खरं म्हणजे मी बसायला आलोच नाही. आलं का लक्षात? काय झालं? अहो तुमच्या नवऱ्याने माझ्याकडून कर्ज घेतलं होतं. आता वर्ष झालं, एक पैसा आला नाही ना मला. आता कसं आहे ना सावकार, जवळ ते होते तेव्हा ते फिरत होते. आता मी एकटा बाई माणूस, मी कसं कुठून कर्ज फेडणार आहे बरं? सांगा तर कामाला नाही, धंद्याला नाही. आता तुम्हाला एक खरं म्हणजे तर सांगते, हे जे घर आहे ना याचं भाडं सुद्धा मा बाया करीत मी माहिती काय परिस्थिती आहे, कशी खाते काय कशी राहते माझी मला माहिती आहे. 2 टायमाचं खायचं ते, 1 टायमाचं बनवते आणि 2 टाइम खाते असे. आता तुमचं दुःख ऐकायला मी आलेलो नाही. आलं का लक्षात? तुमचा नवरा मेला होता म्हणून मी काही दिवस गॅप दिला, आलो नाही. म्हटलं आता दुःख निघून जाईल तोपर्यंत. बरोबर आहे की नाही? आता नवरा मरून 2 वर्ष झालेली. आपलं नवरा मरून 2 महिने झालेले. आता मी पैसे घेतल्याशिवाय काही जाणार नाही. आलं लक्षात? सावकार तुम्हाला एक सांगू खरंच, बाबा तुम्ही जर म्हणले ना चिमणीने जर बोलले तर जाणार नाही हो माझ्या घरामध्ये. कुठून घेऊ तुम्हाला? बाबा कामाला नाही जात मी कुठं काय नाही. आणि मग असं अवतार पण मला कामाला कोणी बोलत नाही ना. त्याला वाटतं येत नाही नसतं बाईला. खरंच नाही येत मला. मग काय करू? मला रानातलं काम कधी नाही, मानावरच्या काळात तरी मी एकाचा दाबा इकडे करीत नव्हते. कामाला सुद्धा बाई होती माझ्या घरामध्ये. आणि आता माझ्यावर जायची परिस्थिती आली का मला लोकांच्या कामाला जायची वेळ आली, ते बोलली नाही लोक. हे बाकीचं काही सांगू नका तुम्ही मला. मला माझे पैसे पाहिजे आत्ता आणि लगेच. तुमची मजबुरी काही सांगू नका मला. पण आता सावकार पैसे म्हणजे आता बघा, जर असले तर माणूस देईन, नसले तर कुठून देईन? आता तुमच्यासारखं नाही समजून घेणार मला, तर दुसरं कोण समजून घेणार? तुम्ही सांगा. आम्ही समजून घेणारे लोक नाही, समजून घेतलेले आहे म्हणून मी 6 महिने दम मारला. आलं लक्षात? तुम्ही 1 लाख रुपये तुम्ही घेतले, दिले किती? फक्त 10,000. आता मान्य आहे बा, जेव्हा आम्ही तुमच्याकडून कर्ज घेतलं त्याच्यानंतर लगेच 3 महिन्यात मानावं वाढलं. मग कुठून देऊ तुम्हाला पैसे सांगायचं? आणि जे पैसे होते ते असेच डाव्याला लागले, याला लागले, त्याला लागले, पाहुणे रावळे आले, एवढे सगळ्यांचं गेलं, पैसेच नाही राहिले. म्हणजे आता पैसे 1 रुपया शिल्लक नाही का? घरात चहा साखर नाही, नाही तर तुम्हाला असं तरी बसून द्यावं म्या. तुम्हाला तर माहिती माझा स्वभाव कसा आहे. काही बी करून दिलं असतं मी लगेच चहा. तुम्ही एक काम करा, आता थोडं स्पष्ट बोललं तर चालेल ना? बरं आता आता काय आहे, तुम्ही जे म्हणशाल ते ऐकावंच लागेल ना. आता मला काय कोणाचे पैसे बुडवायचे नाही, पण उपाय नाहीच माझ्याकडे. तर तुम्ही सांगा एखादी आयडिया. हे बघा, आता तुम्ही एकट्याच आहे, नवरा मेलेला आहे तुमचं, बरोबर? अहो मग नातेवाईक ते सुद्धा येऊन डुकून पाहा मला मानावर मेला बसून. अहो असंच राहतं जग, हे असंच आहे. जेव्हा संकट येतं ना माणसावर, सगळे हळूहळू पळून जातात. फक्त तेवढी मा बाहेर काळजी मिळाली, तेवढं घर भाडं भरायला होतं. त्याला माहिती आता ज्या जेव्हाने काशी रस्त्यावर जर सोडली तर लोक गैरफायदा घेतील, काही करतील. त्याच्यामुळे तो आणून टाकतो थोडंफार काहीतरी. त्याच्यात त्याच्या बायकोला सही होत नाही. हे असे प्रॉब्लेम आहे. हा, त्याची बायको ती वरकडेची, तिला सही व्हायना. ती म्हणती सारखं जातो त्या ईदवा भाऊजाईला काही काही नेऊन देतो. आता त्यांनी या महिन्यात घर भाडं देईल नाही, आता काय होतं काही नाही. तुमचं आहे ना, ऐकून मा डोळ्यात आता पाणी थोड्या वेळात.
मला काय ऐकायचं नाही. मला फक्त आता जे बोलायचं होतं त्याच्यावर येतो मी. हे बघा, तुम्ही आता एकटेच आहे, आलं लक्षात. आणि मी दिलेले 1 लाख रुपये तुम्ही फेडू शकत नाही. तुम्हाला कोणी मदत सुद्धा करणार नाही. आता तुम्ही सांभाळून घ्या, तुम्हाला जे वाटत ते मी करायला तयार आहे. आता तुम्ही सांगा काय करू. तुम्ही जर म्हणजे माझ्याकडे भांडे घासायला जाल तर मी तिकडे भांडे घासायला तयार आहे. नाही नाही, भांडे घासायचा विषय सोडून द्या. माझ्याकडे आहेत कामवाले, त्याची काही गरज नाही. मी काय म्हणतो, अजून तुम्ही जवान आहे, सुंदर आहे, बरोबर. 1 महिना माझी सोबत करा. तुमचं सगळं कर्ज मी माफ करतो, सोडून देतो. काय काय करा? हा काय म्हणजे सोबत करा म्हणजे माझ्या सोबत राहा तुम्ही. तुमच्या संग राहू मी? हा, लोक काय माहिती चुकतील ना. नवरा मरून आज 3 महिने नाही झाले म्हणशील. ते सावकार संग गेली म्हणशील. मग पैसे टाका. सावकार बाबा, तुम्ही असं मला मजबुरीचं एवढं हे नका करू. तुमचे पैसे ना मी मला जाऊ काम लागल ना थोडं थोडं करून आणून देईन मी तुम्हाला. पण तुमच्या समोर पदर बसले ते असं नका करू तुम्ही. हे बघा, तुम्हाला मी जे सांगितलं ते जर मान्य नसेल तर मला पैसे लगेच लागतील. आता कुठून देणार सावकार लगेच पैसे? रडायचं काम करायचं नाही, अजिबात रडायचं काम करायचं नाही. मी 6 महिने दम मारेले, याच्या पुढे दम मारू शकत नाही. आलं ध्यानात? नाही मला पण लागलं तर मी तुमच्या घर कामात येते ना. मी तुम्ही जे सांगशाल मी ते करेन. तुमच्या रानात काम असेल तर रानात करायला तयार आहे. तुमच्या मी शिकेल सवरेल आहे, आता काही काम करायचं असं काही लिवाय पुसायचं ते करायला तयार आहे मी. मला त्या गोष्टीची गरज नाही. तुम्हाला मी काय सांगितलं, बायको सारखं 1 महिना तुम्हाला सोबत राहा, विषय संपला. तुम्हाला नसेल मंजूर तर पुढच्या टायमाला मी जेव्हा येईल तेव्हा मला सगळे पैसे पाहिजे, ते पण व्याजा सकट. नाही सावकार, येते मी तुमच्या सोबत. नाही लगेच नका होऊ, तर मी करते मला ऍडजस्ट. व्याजा सकट सगळे पैसे पाहिजे मला. होय, करते मी ऍडजस्ट. हा, कुठून तरी. नियर रडणं वगैरे सगळं बंद करायचं. आम्ही काय मला कमीत कमी 2 महिन्याचा तरी चान्स द्या. 2 महिने नाही, फक्त 1 हप्ता. 1 हप्त्यात लगेच असे कुठून येणार आहे? नाही, ते मला काहीच सांगायचं नाही. सावकार एवढे 1 हप्त्यात ते शान म्हणजे नामुमकिन आहे ना. तो तुमचा प्रश्न आहे. तुम्हाला पैसे घालताना कसं आहे, 4-5 वेळा विनवण्या केल्या तुम्ही माझ्याकडे. हा, तेव्हा माझा नवरा होता. हा, तेव्हा मला असं काहीतरी अंगात ताकद होती की माझा नवरा आणून देईन कुठून मी. आता मी एकटी बाई कुठून आणणार? ते तुमचं तुम्ही बघायचं, कुठून आणायचं तो तुमचा प्रश्न आहे. सावकार तुम्ही असं नाही नाही, मग समजू शकत नाही का हो? तुम्ही अजिबात पुढचं बोलू नका. मी जेवढं सांगितलं तेवढं करा. मी पुढच्या हप्त्यात येईल, मला सगळे पैसे पाहिजे. हे बाई, हा, आणि जर पैसे नाही जमले ते 1 महिना सोबत करावी लागेल, माझ्यासोबत यावं लागेल. जर नाटक केलं तुम्ही फटफटत नाही. नाही नाही सावकार, हा. अशी इज्जत नका घालू माझी रस्त्यावर. हा, मग पैशाची ऍडजस्टमेंट करा. ऐका ना. नाही, अजिबात ऐकणार नाही. सोडून दे विषय. देवा, आता काय करू? हा? आता सावकार तर असं म्हणून राहिला काय सांगा साहेब, लोक काय म्हणते मला 4 चौघात मानावराने एवढी इज्जती टेची ठेवलं मला एवढे दिवस. आणि आता जर असं सावकाराने फरफटत नेलं तर अख्खी इज्जत जायची. कुठे आणू बाई आता पैसे? आले का भाऊजी? बसा ना. सावकारच येऊन गेला. हा, सावकार आत्ताच येऊन गेला, थोडा वेळ झाला. मग आता तोंडाला पाणी नाही राहिलं हो. आता काय सांगू? ऐका ना भाऊजी, फक्त मला एवढे वेळेस मदत करा, परत तुम्हाला कधीच नाही म्हणणार मी. कधीच नाही म्हणणार असं नाही, कधीच मागणार. भाऊजी, याच्यानंतर कधीच मी मागणार नाही तुम्हाला. फक्त एवढे वेळेस मदत करा, फक्त. आपली कॅपॅसिटी संपली. ऐका ना, कॅपॅसिटी संपली असं म्हणू नका, नाही तर वहिनी तुम्हाला मोकळं सांगतो, तुमच्या नवऱ्याचा फार मौतीचा खर्च मी करेल. हा, मग आता तुमचा भाऊचा होता ना. जरी भाऊ आता पण खर्च मलाच करावा लागला होता. आणि तुमचं किराण्याचा खर्च मागच्या वेळेचा मी केला, त्याचं दाव मी केलं.
कवर खर्च करायचं मग तुम्ही? ते 1 लाख रुपये दिले होते ते तुमच्या भावाने. अरे ते 1 लाखात काय होतं? आता आजचा जमाना काय 2 लाख 2.5 लाख रुपये माझी गेली. मग आता त्याच्या 1 लाखासाठी सावकार भांडू राहिला. असं पण नाही. आता घरात काही वस्तू नाही राहिल्या तर त्याने आधी तुमच्या भावाने मरणाचं गाड्याचं कर्ज, याचं कर्ज, त्याचं कर्ज करून ठेवलं होतं. लोक आले तर जेवढं मला लग्नाचं सामान होतं तेवढं उचलून गेलं. हे बघ लोक आता पैसे मागणार आहेत तुझ्याकडे. आणि हे बघ माझी कॅपॅसिटी होती मी दिली. त्याच्यात मी तुझी जाऊ किती संशय का ते तुला माहिती आहे. तुझं आणि तिचं काही आहे का? पण भाऊजी आपलं तसं काहीच नाही तर घाबरायचं काही आणि कारण हे नाही. तुझ्यासाठी नाही माझ्यासाठी नाही पण तिच्यासाठी जरा वेगळं होतं. पोरं बी आहे. पोराला सांगितलं तिने काल माहिती का आमच्या घरात भांडणं झाली. हे बाय मी तुला तू नको जोडू मी तुझ्या हात भाऊजी आता जर तुम्ही जर मदत नाही केली तर मला असं होईल आभाळाने फेकलं आणि धरतीने झेललं. आपण धरती कवर झेली तुला. आता तुम्हीच शेवटी मला मदत करणार आहे बाकी दुसरं कोणीच नाही. आता तुम्हाला तर माहिती आहे माय बाप नाही मागं कोण नाही मागं आता तुम्ही नाही मदत करणार तर कोण करेल? हे बाय तू असंच रडली माहिती आता जाऊ दे बरं दे सोड विषय. मी काय बोलत नाही त्या विषयावर. तुमचे भाऊ होते तर मला कधी कोणाचा पदर पसरायची योजना आली बाई कधी जाऊन दिलं नाही देईन मला कोणाकडे पैसे मागायला. मला फक्त घरात करायचं काय अगं करायचं. पण वहिनी माझ्याकडे पाहिजे ना तुला द्यायला ते. माझ्या ऑलरेडी तुझं घे ना 1.5 लाख. हा? माझ्याकडे जसे जसे येतील ना भाऊजी दमादमाने मी तसे तसे द्यायला तयार आहे. फक्त एवढी वेळेस मदत पाहिजे होती हो मला. एवढ्या वेळेस म्हणजे एवढ्या वेळेस तू मदत कर आता मला जरा ट्रॅक्टर घ्यायचा आहे तो मेन माझं काम आहे. आता पुढे देऊ बरं मी. चल येऊ परत म्हणशील आला नाही म्हणून आलो. हा. या ना सावकार, या ना. बसा. बघायला वेळ नाही मला. आलं का लक्षात? सावकार, तुम्ही एवढा मोठा नका बोलू ना. आजूबाजूची लोक आहेत ते. हो का? बसा. बसायला वेळ नाही. एक हप्ता झालेला आहे. पैसे आणायचे द्यायचे आणि आम्ही लगेच निघणार आहे. मी लगेच निघणार आहे. पुढं. कुठं जाणार आहे? मी जाईल मग. तुम्हाला काय करायचं? पण आपण पैशाचं adjust नाही झालं सावकार. झाली नाही ऍडजस्टमेंट? मी लय मागितलं हो. सगळीकडे मागून पाहिलं. कोणीच नाही दिली. अहो पैसे काय कोणी देतं का? हा? हे जग कसं आहे? पैसे घेतले पैसे मागायला गेले तर सगळे बघा करतात. कोणी मदतीला धावत नाही. आता तर तुमच्यावर एवढं मोठं संकट आहे. आता तर कोणीच जवळ येणार नाही. सगळे पळतील हळूहळू. या 8 दिवसात पैसे आणायचे म्हणजे सोपी गोष्ट नाही ना. तोंडाची गोष्ट नाही ना. 8 दिवसात कुठून आणणार होते? मी मागितलं आता त्यांना म्हणलं उसने द्या, प्रश्न द्या, व्याज द्या. सगळ्यांना व्याजात सगळं डबल व्याज देऊन तयार झाले. याच्यावर व्याज देऊन तयार झाले. तरी नाही बोलायला लागले. अहो तुम्ही माझंच व्याज देऊन नाही राहिला. माझंच मुद्दत देऊन नाही राहिले. लोकांकडे मागू राहिले तुम्ही. पण मग लोकांनी आता जर दिले तर मी तुमचा हप्ता ऍडजस्ट करून देईन ना. मला आता ते काहीच सांगू नका. आलं का लक्षात? तुम्हाला 8 दिवसाची मुदत दिली होती. मुदत संपलेली. आलं का लक्षात? तर बोला आता काय करायचं? आता माझ्या नवीन नाईलाज झालं सावकार. आता मी काय सांगू तुम्हाला? तुम्हाला तर म्हटलं थांबा म्हटलं 2-1 महिने मी तुम्हाला ऍडजस्ट करून देते ना कुठेतरी. हे ना ऐकून ऐकून माझ्या कान विकून गेले बरं का? मी अजिबात थांबणार नाही. एक काम करा तुम्ही. काय? आपलं जे बोलणं झालं होतं ना हा. 1 महिना सोबत करायची. हा? त्याच्यावरती या तुम्ही आता. माझा ऐका. दुसरं काही पर्याय नाही का? दुसरा पर्याय संपलेला आहे. आलं का लक्षात? तुमच्याकडे कुठलाच मार्ग नाहीये. किती हात पसरला लोकांकडे होणार नाही पैसे. एवढे पैसे ऍडजस्ट होणार नाही. झालं. तुम्ही जे म्हणशाल ते करायला तयार आहे. आता दुसरं काही इलाजच नाही राहिला. मग अहो सोपा मार्ग सांगितला मी तुम्हाला.
एक महिना सोबत केल्यावर 1,00,000 रुपये तुमचे फिटून जाणार आहे, एवढं समजत नाही का तुम्हाला? हा बरं, हा मार्ग मी काढला तुमच्यासाठी काढला, नाही तर मी पैसे घेतल्याशिवाय तुम्हाला सोडणार नव्हतो. हा आता दुसरं काही इलाजच नाही ना हो मग सावकार. हा मग माझ्याकडे आहे जो इलाज आहे ना, माझ्याकडे जो इलाज आहे ना, माझ्याकडे जो इलाज आहे ना तो करा. होय. चल मग आज सुरुवात करू आपण. पहिला दिवस आहे. आलं लक्षात? होय. चल. इथं हा मग माझ्या इथं हो चालतंय. चल.